ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मिरज शहरात सोमवारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। संजय राऊत यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होणार असल्याच्या राजकीय घडामोडीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात मिरज शहरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। मिरजेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला, तसेच जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या। आंदोलनाच्या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र आंदोलन शांततेत पार पडले। संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। शिवसेना आणि शिवसैनिकांविषयी अपमानास्पद भाषा सहन केली जाणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, मिरज शहर प्रमुख किरण राजपूत यांच्यासह रुक्मिणी आंबिगिरी, गजानन मोरे, जब्बार मुजावर, मारुती भोसले, सुहाना नदाफ, रिहाना नदाफ, सुनीता राजपूत, उषा वारे, रवी मोरे, दिलीप निकम आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मिरजेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनामुळे मिरजच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज। काल वाचाळवीर उबाटा गटाचे एक भुंकणारं कुत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संजय राऊत यांनी आमचे महाराष्ट्राचे नेते व आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना काय झालंय, स्वतःच्या पक्षातली लायकी फक्त सकाळी उठायचं आणि भुंकायचं काम करायचं। 6 खासदार गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्यामुळे उठलं सुटलं की फक्त एकनाथभाई शिंदे यांच्यावर टीका करणे याच्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी काय म्हणले, ऑपरेशन पूर्वा असं काहीतरी परवा म्हटले। त्यांच्यात जर दम असेल तर सांगली जिल्ह्यात फिरून दाखवायचं, चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर फिरून राहणार नाही। आणि इथून पुढे आमच्या नेत्याबद्दल बोलताना विचार करून बोला। परवा त्यांनी म्हटले आम्ही काढलेली पोरं पळवून नेली, तुम्हाला आमच्या आमदारांनी काढलेले खासदार तुम्हाला आम्ही केले, तेव्हा काढाकाढी भाषा आमच्या संग करू नका। एकनाथ भाईंनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व व तिघे साहेबांनी त्यांच्यावर जपलेलं आहे। यापुढे इथून बोलताना विचार करून बोलायचं। आज रोजी आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने सांगली जिल्हा प्रमुख बजरंग पाटील व आमचे महानगर प्रमुख नेतृत्व जे असलेले आमचे मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून, तसंच रुक्मिणी आंबिगे यांच्या माध्यमातून आम्ही एक छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे। हा आज डेमो आहे, कागदावरचा आहे। भविष्यात स्वतः आले त्यांच्या गाड्या फोडून त्यांच्या तोंडाला काळं पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ते सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मिरज शहराच्या वतीनं जे राऊत साहेबांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलंय त्याचा निषेध केलेला आहे। मी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा त्याचा निषेध करतो। आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये काम करतोय। बाळासाहेब असताना कधीही फार सत्ता नव्हती, अनेक वर्षे बिनसत्तेतच होते, विरोधातच होतो, परंतु त्यावेळेला आम्हाला साहेबांना सोडून जावंसं वाटलं नाही। साहेबांनी आम्हाला त्यावेळेला काही दिलं नाही, परंतु जो एक विचार दिला, जो हिंदुत्वाचा धागा दिला, जे प्रेम दिलं, त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वानुसार आम्ही काम करत होतो। परंतु बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली माणसं का थांबत नाहीत याचा विचार करणं गरजेचं आहे। राऊत साहेबांनी जे काही भूमिका मांडतायत ती पूर्णपणे चुकीची आहे। त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेबांना आत्मपरीक्षण करायला सांगितलं पाहिजे। एकही माणूस तुमच्या टेकत नाही, एकही कार्यकर्ता तुमच्या टेकत नाही। प्रत्येक जण पैशासाठी जात नाही, प्रत्येक जण विचारासाठी आणि स्वाभिमानासाठी जातोय, लक्षात ठेवा। तुम्ही विचार सोडला, तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडला, बाळासाहेबांचा विचार सोडला आणि म्हणून लोक सगळे जात आहेत। ती वस्तुस्थिती असताना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरोप करायला लागला तर उरली सुरली जी काही शिवसेना आहे ती सुद्धा आता तुमच्या हातात राहणार नाही, वस्तुस्थिती आहे। म्हणून आमचं तुम्हाला विनंती आहे, शेवटची विनंती आहे की अशा प्रकारचे शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर त्या ठिकाणी तुम्ही काय बोलून उपयोग होणार नाही। आज शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व, विचार हे फार मोठी उंचीवर ठेवले। बाळासाहेबांची शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच
महाराष्ट्रामध्ये वाढवलेली आहे, तिला दिशा दिली आहे आणि अजूनही वाढवतायत. ही वस्तुस्थिती शिवसेना ही उद्धव साहेबांच्या पेक्षाही एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठ्या प्रचंड प्रमाणावर वाढवलेलं आहे. आमच्यासारखे कट्टर कार्यकर्ते त्याच्या पाठीचे आहेत. मी त्यांना इशारा देतो की परत जर काय अशा पद्धतीने चुकीची काय पावलं उचलली तर याचा जबाब आमच्या शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे दिला जाईल.